बातमी आहे ती पुणे पोलिसांच्या संदर्भात। पुणे पोलिसांनी एक मोठं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ चालवणारं, विकणारं, बनवणारं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। अंमली पदार्थांना बनवून त्याची विक्री करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुद्देमालाच्या सह जवळपास 3,45,00,000चे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हा व्यवहार केला जायचा। या प्रकरणी 5 आरोपी अटकेत आहेत तर 5 आरोपी फरार आहेत। आपण बॅक ट्रॅकिंग करून यांनी गांजा कुठून आणला त्याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला 2 आरोपी हे निष्पन्न झाले। सुमित देडवाल आणि अक्षय महेर या 2 आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं। त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट्स दाखवले। त्या फ्लॅट्समध्ये आपण छापेमारी केली। त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथं काही भेटलं नाही, पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ऍप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस 2 ऍड्रेसेस आपल्याला सापडले। थायलंड इथून भूतान आणि आसाम मार्गे भारतामध्ये कच्चा माल आणून अंमली पदार्थ बनवणारे हे पुण्यातले अंमली पदार्थांचे तस्कर पोलिसांच्या हाती लागलेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पुणे पोलिसांनी ऑपरेशन अलक निरंजनच्या माध्यमातून धडक कारवाई जी आहे ती सगळ्या अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये केलेली पाहायला मिळते आणि मोठा साठा जो आहे तो पुणे पोलिसांच्या हाती लागलेला पाहायला मिळतोय। पुणे पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि जवळपास 3.45 कोटी रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केलेला पाहायला मिळतोय। खरं तर हायड्रोफोनिक गांजा जो आहे तो पुणे पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या ठिकाणी सापडलेला आहे आणि केवळ पुणेच नाही तर पिंपरी चिंचवड, मुंबई आणि गोवा या भागामध्ये देखील ही सगळी कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते। हायड्रोफोनिक पद्धतीने गांजाची शेती जी आहे ती केली जात होती आणि त्यासाठी लागणारी ही सगळी सामग्री आपल्याला पाहायला मिळते। काही प्रमाणामध्ये अंमली पदार्थांच्या गोळ्या देखील हस्तगत ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। जवळपास तुषार वर्मा याच्याकडून 1 किलो 194 ग्राम गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, तर अक्षय महेर याच्याकडून हायड्रोफोनिक गांजा जवळपास 44 लाखांचा, त्याचबरोबर काही THC पिल्स ज्याच्या 19 गोळ्या आणि त्याचं वजन जे आहे ते जवळपास 9 ग्रॅम आहे। तर मलय राजेश डीवाला याच्याकडून 2,81,69,000 रुपयांचा हायड्रोफोनिक गांजा जो आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला पाहायला मिळतोय आणि आपण ही सगळी सामग्री पाहतोय की हायड्रोफोनिक पद्धतीने हा गांजा जो आहे तो उगवला जात होता। खरं तर शेतामध्ये अनेकदा आपण गांजाची झाडं पाहतो, त्यातून वास निर्माण होतो आणि पोलीस धाड पण टाकू शकतात, परंतु जर का घरामध्येच जर का अशा पद्धतीने हायड्रोफोनिक पद्धतीने गांजा उगवण्याचे पराक्रम काही महाशय करताना सध्याच्या घडीला उघडकीस झालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।